प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे, गुणा मिठाचे सोडू नका. एकदाची हा मानव जन्म, जन्म निरर्थक करू नका. मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे, गुण मिठाचे सोडू नका. खारटपण मिठाचे जाता, मूल्य तयाला राहील का. पायदळी तुडविण्या पलीकडे त्याचा वापर होईल का. मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे, गुण मिठाचे सोडू नका. प्रकाश तुम्ही या जगताचा, प्रकाश झाकून ठेवू नका. दिवा लावूनी मापाखाली, कोणी कधी ठेवितो का. मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे, गुण मिठाचे सोडू नका. एकदाची हा मानव जन्म, जन्म निरर्थक करू नका. मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे, गुण मिठाचे सोडू नका. किती सुंदर असं हे गीत. आणि ह्या गीतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा एक सुंदर असा संदेश दडलेला आहे. जणू काही मानव जातीला त्यांनी दिलेल्या ह्या दोन मोठ्या पदव्या, एक पदवी आहे मिठाची, दुसरी पदवी आहे प्रकाशाची. मिठाची पदवी कितीतरी गोष्टी खुल्या करून सांगत आहे. पहिली गोष्ट म्हणजे रुची. मीठ असल्यानंतर सगळ्या गोष्टींना रुची प्राप्त होत असते. आणि म्हणूनच ह्या मिठामधून आपल्याला एक महत्त्वाचा सद्गुण अंगीकारायचा आहे की जिथे कुठे आपण असू तिथे रुची आणायची. आपल्या शब्दाने, आपल्या वागणुकीने, आपल्या उपस्थितीने, आपल्या स्माईलने किंवा स्मितहास्याने, आपल्या गोड शब्दांनी, आपल्या प्रोत्साहनपर शब्दांनी, आपल्या कौतुकपर शब्दांनी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये रुची आणायची. मिठाचा दुसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे अदृश्यपणे काम करणं. की मीठ असलं तर कोणाच्या लक्षात येत नाही, परंतु मीठ नसलं तर मात्र लक्षात चटकन येत असतं. अगदी त्याप्रमाणे आपली गैरहजेरी जाणवेल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित करायचं. मुद्दामून जाणवेल अशातला भाग नाही, परंतु आपल्या उपस्थितीने नक्कीच रंगत येईल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित करत राहायचं. आणि तिसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे एकरूप होणं. मीठ ज्या गोष्टीमध्ये मिसळलं जात असतं त्याच्याशी ते पूर्णपणे एकरूप होत असतं. आणि ते एकरूप झाल्यामुळेच रुची आणत असतं. अलिप्त राहून जगामध्ये आपल्याला रुची आणता येत नाही. मिठाचा चौथा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे वस्तू टिकवून ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असतो. की लोकांची श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी मला मीठ म्हणून कशा प्रकारची भूमिका बजावता येईल त्याचा विचार माणसाने केला पाहिजे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मिठाचा खारटपणात जर गेला तर तो त्याला कशाने आणता येईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट चव असते. ती चव जर निघून गेली तर त्या वस्तूला काय किंमत. साखरेचा गोडवा निघून गेला
कारल्याचं कडू पण निघून गेलं, मसाल्याचा तिखटपणा निघून गेला आणि आंब्याच्या किंवा लिंबूचा आंबटपणा निघून गेला, तर त्याला काय अर्थ आहे? अगदी त्याप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीचं ख्रिस्तीपण जर निघून गेलं, तर मग त्याच्या जीवनाला अर्थ कशाने आणता येईल? दुसरी पदवी आपल्याला दिलेली आहे प्रकाशाची. त्या प्रकाशाचे देखील काही महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला अंगीकारायचे आहेत. पहिला गुणधर्म आहे सुरक्षितपणा, की जिथे प्रकाश असतो तिथे माणसाला सुरक्षित वाटत असतं. जिथे काळोख किंवा अंधार असतो तिथे माणूस घाबरत असतो. माझ्या उपस्थितीमध्ये लोकांना सुरक्षित वाटते की असुरक्षित वाटते, मी तपासून पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रकाश हे आनंदाचं प्रतीक आहे. आनंदाच्या प्रसंगी आपण रोषणाई करतो, फटाक्याची आतषबाजी करतो, आकाशामध्ये देखील फटाके उडवून त्यांचा रंगीबिरंगी असा प्रकाश पाहत असतो. आनंदाचं प्रतीक. माझ्या उपस्थितीमुळे सर्वांचे चेहरे आनंदाने उजळतात की ते आंबट होतात, हे मी तपासून पाहणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, की प्रकाश हे कनेक्टिव्हिटीचं प्रतीक आहे. कनेक्टिव्हिटी म्हणजे एकमेकांशी जोडलं जाणं, की ह्या क्षणाला समजा आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट पेटलेली आहे, परंतु तिचा संबंध मेन स्विच बरोबर आहे. त्या मेन स्विचचा संबंध एखाद्या ट्रान्सफॉर्मेटरशी आहे. तो ट्रान्सफॉर्मर आणखी मोठ्या अशा विद्युत वाहिनीशी जोडलेला आहे आणि मग ती मेन पॉवरमध्ये जोडली गेलेली आहे. एकमेकांशी जोडले गेल्याशिवाय परमेश्वराचा प्रकाश आपण ह्या जगामध्ये पसरू शकत नाही. मी माझ्या आईशी जोडलो गेलेलो आहे, म्हणून पुत्र म्हणून मी तिला प्रकाश देऊ शकतो. मी पती म्हणून पत्नीशी जोडलो गेलो असेन, तर एक पती म्हणून तिला प्रकाश देऊ शकतो. अगदी त्याप्रमाणे आपण जिथे कुठे जोडले गेलेलो आहोत तिथे त्या त्या नात्याचा प्रकाश पसरत राहिला पाहिजे. ही कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.